हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा हा जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात हा माझा कालचा ब्लॉग आहे बघा। कालचा संपूर्ण दिवस माझा कसा गेला, मी काय काय धावपळ केली हेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। आता कांदा चिरताना आपल्या चॅनलवर खूप अशा मोठ्या सुगरण बायका पण आहेत, ज्यांची मुलं आता मोठी झालेत, ज्यांना संसाराचा खूप असा अनुभव आहे। उलट त्यांच्याकडून मला काही खूप असं शिकायला मिळेल असं वाटते मला। पण घरामध्ये जे नवीन शिकणारे आहेत, ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे, अशा बिगनरसाठी ही एक छोटीशी माझ्याकडनं टिप बघा। तर कांदा कापताना कधी कांदा धुवून कापायचा आणि कांदा स्वच्छ धुवून झाला की छान असं मोठे मोठे कट करायचे बघा, उभे कट करायचे आणि एक आडवी कट करायची। तर आडवी कट द्यायची कांद्याला, तर बारीक हॉटेलसारखा कांदा काटला जातो बघा। कधी कधी नवीन मुलांना कांदा बारीक चिरताना सुरी हाताला लागण्याची भीती असते, तर त्याच्यासाठी मी ही एक सोपी पद्धत दाखवली बघा। आधी उभे कट मारून घ्यायचे, मग आडवे कट मारले की काम आपलं सोपं होतं आहे बघा आणि बारीक कांदा चिरला पण जातो। मैत्रिणींनो, बघितलं ना किती बारीक कांदा चिरला गेला आहे तो। आता हा चिरलेला कांदा छान असा फ्राय करून घेतला, मिरची घालून घेतली आणि थोडंसं जिरं वगैरे, सरसोचं तेल थोडंसं तपू द्यायचं, कारण नाही तर त्याचा वास येतो बघा। या महिन्यात मी ना सरसोचं तेल वापरते, ते आधी गरम करायचं छान, मगच फोडणी द्यायची त्याच्यात। एका वेळेला माझी मैत्रीण मला त्यांची पोस्टिंग संपली तेव्हा त्यांच्याकडे सरसोची बॉटल होती, ती देऊन गेलेली। मग आम्ही तर काही खात नव्हतो आधी, पण तेव्हापासून मला सरसोच्या तेलामध्ये भाजी आवडायला लागली बघा। तेव्हापासून मी थोडं 1 महिन्यासाठी छोटीशी का असेना सरसोच्या तेलाची बॉटल आणते बघा। आपण जर सुक्या भाज्या सरसोच्या तेलामध्ये केल्यानं त्याची टेस्टच छान लागते बघा। मला हे नेपाळी एक दीदी होती ना खाली आमच्या क्वार्टरमध्ये, फ्रेंड होती, तिने दिलेलं, तेव्हापासून मी करायला लागले। तर मला खूप आवडतात सुक्या भाज्या करते फक्त मी, असं पातळ रश्याची भाजी नाही करत त्याच्यात। सुकी भाजी असली की सरसोच्या तेलामध्ये करते बघा। तर मुलीला गरमागरम सँडविच पण दिलं। मुलगी तर छान अशी तयार होऊन शाळेत गेली, नाश्ता पण झालेला तिचा। माझा नाश्ता तेवढा राहिलेला, म्हटलं नाश्ता करायला बसते तोपर्यंत फ्रेंडचा फोन आलेला आणि म्हटले कॅन्टीनला जाऊया। तर माझ्याकडे तर सामान होतं बघा। आता ह्या महिन्यात मी मिनिमम 3 वेळा जाऊन आले असेल कॅन्टीनला, पण स्टोअर होतं बघा, सामान भरपूर होतं माझ्याकडे। फक्त मुलांच्या खाऊसाठी गेलेली, तर थोडा करता भरपूर सामान आला तरी। मागचा 2-3 महिन्यात मी भरपूर असं सामान घेतलं असेल, आता खाऊसाठी गेली तरी घेतलंच बघा थोडंसं सामान। तर छान अशा मैत्रिणी पण भेटल्या बघा क्वार्टरचं तिथं। माझं सामान तर घेतलं गेलं होता, त्यांच्या सामानसाठी वेट करत होतो बघा। घरी आले तर सगळ्या मैत्रिणी क्वार्टरच्या भेटल्या, खूप अशा गप्पा मारल्या, खूप छान पण वाटलं, फ्रेश पण वाटलं। तर घरी आलो आणि दूधवाला आलेला, दूध घेतलं, दूध छान तापवलं आणि थोडंसं फ्रेश करायला ब्रेड आणि छान असा पीनट बटर लावून ब्रेड खाल्ला बघा। थोडासा चहा पण घेतला आणि निवांत बसले, कारण इंजिनला जसं पेट्रोलची गरज असते तसं आपल्या शरीराला पण थोडंसं खाण्याची गरज असते, तेव्हा आपलं इंजिन पण चालू असते। तर थोडं काम करण्याच्या आधी थोडंसं पोटात टाकते, मग काम करते म्हटलं। घरात सगळं टाकून गेलेली, कपडे पोचा वगैरे सगळं तसंच राहिलेलं, तशीच गेलेली बघा कॅन्टीनला। तर मला 12:30-1 वाजला असेल, तर आल्यावर थोडं खाते आणि मग नंतर कामाला लागते बघा। आता चहा पण छान झाला आहे, खाऊन पण झालं आहे, म्हटलं आता ग्रोसरीचं सामान लावून घेते, नाहीतर मुलं आल्यावर इकडे तिकडे सामान फेकतं, अरे मम्मी तू एवढं सामान आणला, आता तर गेलेली म्हणतील। तर म्हटलं आधी सगळं सामान व्यवस्थित लावून घेते, मग नंतर कामं आवरायला लागते। तर मैत्रिणींनो, हे बघा आता छान असं ग्रोसरी एका साईडला लावते आणि मुलांचा खाण्यापिण्याचं सामान एका साईडला लावते बघा। तर एका डब्यात खाण्यापिण्याचा सामान लावला की मग नंतर कॅन्टीनच्या सामानाचा वास येत नाही बघा त्याला। खरं सांगू का, घरात एवढ्या सगळ्या सामानाची काही एवढी गरज पण नसते, पण उगाच कॅन्टीनमध्ये गेलो ना मैत्रिणींसोबत बोलता बोलता आणि फिरता फिरता त्या ट्रॉलीमध्ये कसं काय एवढं सामान येऊन जातो ते समजत पण नाही बघा। तिथल्या ऑफर्स आणि मैत्रिणींसोबत गप्पांचा नादात असं भरपूर सामान आणि बजेट कधी वाढतो हे पण समजत नाही। तर खूप असं मागच्या महिन्यात 2 गेस्ट, आता सासूबाई पण आलेल्या आणि मामेभाऊ पण आलेल्या, त्यांच्यासोबत पण झालं आहे बघा आणि आता पण। तर एवढ्या सामानाची काही गरज पण नव्हती। मैत्रिणींनो, अजून एक गोष्ट शेअर करायला आवडेल तुमच्यासोबत। मी आधी कॅन्टीनमधून अशी खूप छोटी मोठी भांडी खूप हौसेने घ्यायची बघा, पण खरं सांगू का, मी आजकाल त्या भांड्यांचा अजिबात वापर करत नाही, ते असे स्टोअरमध्ये आणि बॉक्समध्ये पडलेत बघा। म्हणून मी माझ्या अनुभवावरून तुम्हा सगळ्यांना मैत्रिणीसारखा सल्ला देईल बघा। जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूची खरंच खूप गरज असेल तरच घ्या, नाहीतर फक्त घरात स्टोअर करून ठेवण्यासाठी उगाच पैसे वेस्ट करू नका। शेवटी आपल्याला जेवढं लागते तेवढंच सामान घेतलेला कधीही चांगला, तुमचे पैसेही वाचतील आणि तुमचा शिफ्टिंगचा वेळही वाचेल बघा। आपला त्रासही जास्त होत नाही, आपल्याला सामान जास्त असेल तर आपल्याला खूप त्रास होतो बघा शिफ्ट करताना।
तर छान अशी हॉट बॅग होती बघा गरम पाण्याची, आणि ती आमची होती आधीची, ती खराब झालेली, लिकेज होत होती म्हणून ती घेतली. आणि मुलांसाठी असं खजूर घेतले, ते स्वस्त पडतात म्हणून घेतले बघा ती. आता छान अशी बाकीची कामं तर झाली, तर मुलं आलेली, म्हटलं डोसे काढून देते. तर थोडासा हा जाडसर दिसेल कारण याच्यात प्रोटीनचं डबा आणला आहे, ते मिक्स केलं आहे. मुलाला ते प्यायला होत नाहीत असं पाण्यामध्ये, तो थोडंसं असं म्हणतो आहे कडवट लागते मम्मी. तर मग मी चपातीमध्ये किंवा आज डोशामध्ये घातलं आहे, नाहीतर चपातीमध्ये घालते बघा. तर सकाळची बटाट्याची भाजी होती आणि डोसा असंच झाला. चटणी काही केलीच नाही, आज थोडासा थकवा होता, मग मी कंटाळाच केला, चटणी काही बनवली नाही बघा. तर छान असा आजचा छोटासा व्हिडिओ झाला. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.